नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, जर तुम्ही ही सिरीज डेली करत असाल तर लेक्चर लाईक करून ठेवा, चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सुरुवात करूया आजचं आपलं 11 जूनच्या करंट अफेअर्सच्या सेशनला। बघा मित्रांनो, आजच्या सेशनचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे जून 2025 मध्ये फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर बघा, फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले शैलेश सी मेहता। नाव लक्षात ठेवायचे, नियुक्तीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो। शैलेश सी मेहता यांची फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। सध्या ते दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची कंपनी आहे, तर त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे। आपण जर बघितलं ते एन सुरेश कृष्णन यांची जागा घेणार आहे। तर परत एकदा रिवाइज करवतो, शैलेश सी मेहता जे आहे ते फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। पहिले ते दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक या पदावर होते, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर होते। आता त्यांनी जी जागा घेतलेली आहे तर ती एन सुरेश कृष्णन यांची जागा घेतलेली आहे। महत्त्वाच्या नियुक्त्या ज्या आहे तर त्या आता आपण ही थोडी इन्फॉर्मेशन बघूया आणि नंतर महत्त्वाच्या नियुक्त्या बघूया। बघा मित्रांनो, फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडिया आपण जर बघितलं तर खत उद्योगाशी संबंधित एक महत्त्वाची संस्था आहे। मग आपण जर बघितलं तर ना नफा आणि बिगर व्यापार संस्था आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर ही कोणता बिझनेस वगैरे करत नाही, ही फक्त सल्ला देते की शेतकऱ्यांनी कोणतं खत वापरायला पाहिजे, कोणतं खत तयार करायला पाहिजे कंपन्यांनी, याबाबत फक्त सल्ला देते। 1955 ची स्थापना आहे, नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे। आता सगळ्या महत्त्वाच्या नियुक्त्या इथं बघूया। ज्या नियुक्त्यांवर प्रश्न येऊ शकतात त्याला मी स्टार करतो समोर। आरबीआय मध्ये नवीन डेप्युटी गव्हर्नर कोण बनलेले आहे? पूनम गुप्ता। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बनलेले आहे सोहनी राजोला। नेहमी लक्षात ठेवायचं, महिला जर अध्यक्ष बनत असेल तर मग त्यावर आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव बनलेले निधी तिवारी। तर पंतप्रधानांचे ऑलरेडी 2 सचिव आहे, एक आहे पी.के. मिश्रा आणि दुसरे आहे शक्तिकांत दास। जे आरबीआयचे कितवे गव्हर्नर होते? आरबीआयचे 25वे गव्हर्नर होते शक्तिकांत दास। मग आपण जर बघितलं तर ते आता आरबीआयचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दुसरे इथं सचिव बनलेले आहे आणि निधी तिवारी हे तिसरे सचिव बनलेले आहे। समजून घ्या, पंतप्रधानांचे जे काही डेली शेड्यूल आहे तर त्याशी संबंधित कामकाज त्यांच्याकडे असतं। इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष छल्ला श्रीनिवासलू शेट्टी बनलेले आहे। पहिल्या महिला कायदा सचिव मोस्ट इम्पॉर्टंट अंजू राठी राणा बनलेले आहे। कार्यकारी संचालक कुठं? आरबीआय मध्ये अजित रत्नाकर जोशी बनलेले आहे। संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक डॉक्टर मयंक शर्मा बनलेले आहे। सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष तुहिनकांत पांडे यांच्या अगोदर माधवी पुरी बुच 10व्या अध्यक्ष होत्या। मग आपण जर बघितलं तर एक हिंडनबर्ग नावाची संस्था होती, त्यांनी त्यांच्यावर आरोप केले की माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती मिळून काय करता आहे तर भारतीय शेअर मार्केटला मॅनिप्युलेट करण्याचं काम करत आहे, घोटाळा करत आहे। मग आपण जर बघितलं त्यांच्या जागी आता तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। म्हणजे आरोप खरे होते खोटे होते त्याबाबत आपल्याला काही जास्त माहिती मिळालेली नाहीये अजूनपर्यंत। रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन। सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले अमृत मोहन प्रसाद आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन सीएमडी म्हणजे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले डी.के. सुनील। आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आजच्या सेशनचा तुम्ही बघितला असेल, रिसेंटली ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेवर ग्रुप सी च्या एक्झामला प्रश्न विचारण्यात आला होता। 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जी आहे ती कोणी जिंकलेली आहे? मग आपण जर बघितलं तर आता फ्रेंच ओपन स्पर्धा जी आहे 2025 ची, त्याबाबत आता आपण अभ्यास करणार आहोत। टेनिसची ही एक स्पर्धा असते। मग ही महिलांमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर कोको गॉफ, अमेरिकन इथं खेळाडू आहे कोको गॉफ। सिरेना विलियम्स तुम्हाला असं दिसेल लांबून, पण नाही, या कोको गॉफ आहे। मग आपण जर बघितलं तर कोको गॉफने फ्रेंच ओपन जिंकलेले आहे आणि फ्रेंच ओपन पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराजने जिंकलेले आहे। कार्लोस अल्कराजने कोणाचा पराभव केला? तर जेनिक सिन्नर जो आहे तर त्याचा पराभव त्याने केलेला आहे। कोको गॉफने कोणाचा पराभव केला? तर अरिना सबलेंकाचा पराभव केलेला आहे। यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल आणि जर विचारला गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर आलंच पाहिजे। आपण जर बघितलं तर ग्रुप सी ला जो ऑस्ट्रेलियन ओपनचा प्रश्न आला होता तर त्यामध्ये अरिना सबलेंका आणि जेनिक सिन्नर हे उत्तर होतं आपलं, पण त्या दोघांचा पण पराभव झालेला आहे। सिन्नरचा पराभव कार्लोसने केला फ्रेंच ओपन मध्ये
आणि अरिना सबलंकाचा पराभव केला कोको गॉफ, जी अमेरिकेची खेळाडू आहे. आणि सबलेंका कोणत्या देशाची, तर बेलारुसची खेळाडू आहे. मग आपण जर बघितलं तर 7 जून 2025 रोजी ही स्पर्धा झाली होती फ्रेंच ओपन. म्हणजे यामध्ये कोको गॉफने ही स्पर्धा जिंकली. 21 वर्षाची खेळाडू ही कोको गॉफ. हिचं दुसरं हे ग्रँड स्लॅम आहे. बघा मित्रांनो, 4 टेनिसच्या स्पर्धा होतात. आपण जर बघितलं ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर फ्रेंच ओपन, त्यानंतर विम्बल्डन आणि त्यानंतर US ओपन. तर या 4 ज्या स्पर्धा आहे, तर एखादी स्पर्धा जर तुम्ही या 4 पैकी जिंकली तर त्याला असं म्हटलं तर ग्रँड स्लॅम जिंकलं. मग आपण जर बघितलं तर कोको गॉफचं दुसरं ग्रँड स्लॅम हे आहे. 2015 नंतर फ्रेंच ओपन जिंकणारी ती पहिली अमेरिकन महिला ठरलेली आहे. पुढे जाऊया. फ्रेंच ओपन पुरुषांमध्ये कार्लोस अल्काराझने जिंकलं. जेनिक सिन्नरचा त्याने पराभव केलेला आहे. जून 2025 मध्ये भारताचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोणत्या देशात झालेल्या संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलेलं आहे? तर फ्रान्समध्ये बघा मित्रांनो, संयुक्त राष्ट्र महासागर परिषद जी आहे ती आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये भारताचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी भारताचं जे प्रतिनिधित्व जे आहे तर ते केलेलं आहे. तर लक्षात ठेवा फ्रान्समध्ये. मग फ्रान्समध्ये नाईस या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या महासागर परिषद जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. युनायटेड नेशन ओशन कॉन्फरन्स जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती. भारताचं प्रतिनिधित्व जितेंद्र सिंह यांनी केलेलं आहे. मग महासागर परिषदेमध्ये काय, तर महासागराचं संवर्धन करायचं, सागरी प्रदूषण रोखायचं, ब्लू इकॉनॉमीला वाढ द्यायची म्हणजे माशांचं उत्पादन वगैरे, तर त्यासंबंधी चर्चा करण्यात आलेली आहे. या वर्षीच्या परिषदेची थीम होती ॲक्सेलरेटिंग ॲक्शन अँड मोबिलायझिंग ऑल ॲक्टर्स टू कन्झर्व द सस्टेनेबली यूज द ओशन. मी परत एकदा रिपीट करतो. ॲक्सेलरेटिंग ॲक्शन अँड मोबिलायझिंग ऑल ॲक्टर टू कन्झर्व अँड सस्टेनेबली यूज द ओशन, अशा या वर्षीची थीम आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये कोणत्या देशाने ऑर्बिटल स्टेशनवरून, म्हणजे जे काही आपलं अवकाशामध्ये जे काही स्पेस स्टेशन असणार आहे तर त्यावरून स्वयंचलित अंतराळयान प्रक्षेपण करणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाचं पेटंट घेतलेलं आहे? तर बघा मित्रांनो, रशियाने अलीकडे काय केलेलं आहे, तर जसं आपलं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ISS, तर तशा प्रकारचं जे स्पेस स्टेशन असेल भविष्यात रशिया वगैरे तयार करणारे, तर तशा प्रकारच्या स्पेस स्टेशनवरून ड्रोनच्या मदतीनं अंतराळयान, म्हणजे जे काही आपण भविष्यात जे काही स्पेसशिप बनवू तर ते लॉन्च करता येणार आहे. म्हणजे समजून घ्या की एक ब्रेक घ्यायचा, स्पेस स्टेशन पर्यंत जायचं, पृथ्वीवरून स्पेस स्टेशन पर्यंत जायचं, तिथे एक ब्रेक घ्यायचा, तिथे फ्युलिंग वगैरे करायचं आणि तिथून मग पुढे चंद्राच्या दिशेने वगैरे जायचं. तर असं जर नियोजन आपण बघतो की असा प्रयत्न जो आहे तो रशियाने केलेला आहे. रशियाने ड्रोनच्या मदतीने अंतराळयान प्रक्षेपित करणारं जे काही टेक्नॉलॉजी ती विकसित केलेलं आहे त्याचं स्वतःकडे पेटंट घेऊन ठेवलेलं आहे. मग आता त्या टेक्नॉलॉजीवर बाकी कुणाला काम करता येणार नाही आणि करायचं असेल तर रशियाला त्यांना पैसे द्यावे लागतील. तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित करणारा रशिया पहिलाच देश बनलेला आहे. या तंत्रज्ञानाची प्रथम रशियन ऑर्बिटल स्टेशनवर चाचणी केली जाईल आणि नंतर चंद्राच्या शोधात या चाचणीचा वापर जो आहे तर तो केला जाईल. चंद्राशी संबंधित जे काही आपण संशोधन करतो त्यामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होणार आहे. तर मॉस्को रशियाची राजधानी, रुबल चलन आहे. युरोप आणि आशिया 2 देशांमध्ये रशिया येतो. आपण जर बघितलं मॉस्को जी आहे ती अगदी युरोपमध्ये त्यांची राजधानी आपल्याला बघायला मिळते. पंतप्रधान आहे मिखाईल मिशुस्टिन आणि राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन. पुढे जाऊया. पंतप्रधान मोदींवर लिहिलेल्या मोदीज नीती शास्त्र द वर्ल्ड हिज ऑयस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा मित्रांनो, आदिश सी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आपण जर बघितलं की पुस्तक लिहिलेलं आहे मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड हिज ऑयस्टर, या पुस्तकाचे लेखक आहे आदिश सी अग्रवाल. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहे ते. त्यांनी मोदींची जी काही पॉलिसी आहे कशाविषयीची, तर जे काही कायदेशीर सुधारणा वगैरे झालेल्या आहे, कायदेविषयक सुधारणा अलीकडे बघितलं असेल तर जे काही IPC CRPC त्यामध्ये चेंज करण्यात आलं तर त्याविषयी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. 6व्या स्टीफन अवग्यान मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धा 2025 विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर 6वी स्टीफन अवग्यान मेमोरियल बुद्धिबळ स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे अरविंद चिदंबरमने. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपण राज्यसेवा आणि कंबाईनसाठी फाउंडेशन बॅचेस सुरू केलेला आहे. राज्यसेवेमध्ये आन्सर रायटिंग, टेस्ट सिरीज, त्याचबरोबर नोट्स, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर आणि 22,000 PYQ 21,000 PYQचे सेशन जे आहे स्पष्टीकरणासह
तुम्हाला मिळून जातील. जी आपली कंबाईनची फाउंडेशन बॅच आहे त्यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंगची काही गरज नाही आहे आणि त्याचबरोबर NCERTची पण काही गरज नाही. मग बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला कंबाईन फाउंडेशन बॅचमध्ये मिळून जाईल. ऑलरेडी बॅचेसवर 50% डिस्काउंट आहे. तुम्हाला अजून डिस्काउंट मिळवायचं असेल तर CJ लाईव्ह तुम्ही कुपन कोड यूज करा, ॲडिशनल डिस्काउंट मिळू शकता. मॅडमने भूगोलाची ऑप्शनलची बॅच सुरू केलेली आहे. जर तुम्हाला जॉईन करायची असेल, तुमचा भूगोल ऑप्शनल असेल तर. आणि त्याचबरोबर आपण 22,000 PYQ स्पष्टीकरण 21,000 PYQ स्पष्टीकरणासह बॅच सुरू केलेली आहे. 18 महिन्यांचा कालावधी असेल ज्यामध्ये 21,000 जे काही PYQ आहे त्यांचं स्पष्टीकरण घेतलं जाणार आहे विषयानुसार, टॉपिकनुसार. ऑलरेडी यूट्यूबवर आम्ही 2-2 सेशन घेतलेले प्रत्येक शिक्षकांनी. आज तिसरं सेशन होईल प्रत्येकाचं, ते तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे ग्रुप सीची जर तुम्ही तयारी करत असाल, ठीक आहे, मेन्सची, तर तुम्ही यशोदय बॅच नक्की जॉईन करू शकता. कारण यामध्ये टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळते. तर यासाठी तुम्हाला आपला ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करून बॅचवर क्लिक करायचं आहे, पण डायरेक्ट फी नका पे करू. का? तर मी जे कुपन दिलं त्याने तुमची फी कमी होणार आहे. CJ लाईव्ह नावाचं कुपन किंवा तुमच्या आवडते शिक्षकाचं कुपन या जागी तुम्ही यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर तुम्ही कोणती बॅच घेतली तर तुम्हाला या नोट्स आहे त्या बॅचमध्ये मिळून जाईल. या नोट्सवर आता आपण अपडेटवर काम करतोय, तर लवकरच तुम्हाला अपडेटेड नोट्ससुद्धा मिळून जाईल. बघा पुढे जाऊया. न्यायमूर्ती KS हेगडे पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर न्यायमूर्ती KS हेगडे पुरस्कार जो आहे मित्रांनो, तो सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. राज्यसभेचे सदस्य आहे सुधा मूर्ती यांना 2025 मध्ये न्यायमूर्ती KS हेगडे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. सुधा मूर्ती यांनी शिक्षण, समाजसेवा, साहित्य, महिला सक्षमीकरण यामध्ये जे काही उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे, तर त्याबद्दल त्यांना KS हेगडे पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते जस्टिस KS हेगडे. त्यांच्या नावाने एक त्यांचं फाउंडेशन आहे, चॅरिटेबल फाउंडेशन, ठीक आहे. तर एक फाउंडेशन मार्फत हा पुरस्कार दिला होता. KS हेगडे पुरस्कार सुधा मूर्ती यांना मिळालेला आहे. 13व्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 खुल्या प्रकाराचे विजेतेपद कोणी जिंकलं? तर नॉर्वेची बुद्धिबळ स्पर्धा जी आहे तर मॅग्नस कार्लसनने जिंकलेली आहे. आपला डी गुकेशने मॅग्नस कार्लसनचा पराभव केला होता आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. अगदी त्याच्यावर हजारो मीम्स जे आहे ते बनलेले आहे. डी गुकेश जो आहे तो 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला, 3rd स्पॉटवर. वेगवेगळ्या मॅचेस झालेल्या आहे यामध्ये. पहिल्या मॅचमध्ये मॅग्नसने गुकेशचा पराभव केला होता, नंतर गुकेशने मॅग्नसचा पराभव केलेला आहे. गुकेश 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. तर ही 13वी जी काही नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा आहे खूप गाजलेली आहे. नॉर्वेतील आपण जर बघितलं स्टॅव्हेंजर या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, जिथं मॅग्नस कार्लसनने विजय मिळवलेला आहे. आपण जर बघितलं तर महिलांमध्ये युक्रेनच्या ग्रँडमास्टर अन्ना मुझिचुक यांनी विजेतेपद जिंकलेले आहे. गुकेश यांनी 3रे स्थान जे आहे ते पटकवलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढे जाऊया. 16 वित्त आयोगात अंशकालीन सदस्य म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, 16 वित्त आयोगामध्ये तात्पुरते सदस्य म्हणून टी रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर टी रविशंकर जर आपण बघितलं तर ऑलरेडी RBI मध्ये काय आहे, डेप्युटी गव्हर्नर आहे. ते आता 16 वित्त आयोगाचे अंशकालीन सदस्य बनलेले आहे. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? तर अरविंद पनगारिया. 16 वित्त आयोगाचे सचिव कोण आहे? तर ऋत्विक रंजनम पांडे. बघा मित्रांनो, 16 वित्त आयोगाला आपल्या शिफारसी जी आहे त्या ऑक्टोबर 2025 पर्यंत द्यायची आहे. 16 वित्त आयोगाची शिफारसी 2026 ते 2031 कालखंडात लागू असणार आहे. बघा 16 वित्त आयोगामध्ये आपण जर बघितलं तर अजय नारायण झा यांनी अलीकडे राजीनामा दिला त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे, म्हणून त्यांच्या जागी जर आपण बघितलं तर RBIचे डेप्युटी गव्हर्नर जे आहे श्री टी रविशंकर यांनी तात्पुरते सदस्य म्हणून नियुक्ती जी आहे ती स्वीकारलेली आहे. कॅनेडियन स्विमर ट्रायल्स 2025 मध्ये 400 मीटर फ्री स्टाईल मध्ये नवीन विश्वविक्रम कोणी स्थापन केला? तर कॅनेडियन स्विमिंगची एक स्पर्धा आहे कॅनेडियन स्विमिंग ट्रायल्स, यामध्ये 400 मीटर मध्ये नवा विक्रम केलेला आहे समर मॅकिंटोश यांनी. तर समर मॅकिंटोश या सुद्धा मूळच्या कॅनडाच्या आहे. मग आपण जर बघितलं तर 3 मिनिटं 54 सेकंदामध्ये त्यांनी 400 मीटरची ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. 18 वर्षीय खेळाडू आहे या. आणि आपण जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाच्या माजी विश्वविक्रम धारक अरियार्न टिटमस यांचा त्यांनी विक्रम जो आहे तो मोडलेला आहे. पुढे जाऊया. फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि भारताच्या टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांनी राफेल लढाऊ विमानांच्या फ्युजलेट
च्या निर्मितीची घोषणा कोणत्या शहरात केलेली आहे? तर बघा मित्रांनो, राफेल विमानाचं फ्युजलेट म्हणजे काय? तर फ्युजलेट म्हणजे बॉडी थोडक्यात. त्यामध्ये इंजिनचा वगैरे समावेश नसतो, मिसाईल वगैरे समावेश नसतात. फक्त जे बॉडी आहे, जे काही आपण म्हणूया ढाचा स्ट्रक्चर जे आहे, तर ते बॉडी तयार करण्यासाठी फ्रान्सची डसॉल्ट एव्हिएशन आणि भारताच्या टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडने करार केलेला आहे. मग आपण जर बघितलं तर याविषयक घोषणा कुठे झालेली आहे, कोणत्या शहरात झाली? तर हैदराबाद तेलंगणामध्ये याविषयक या निर्मितीची घोषणा जी आहे तर ती हैदराबाद तेलंगणामध्ये करण्यात आलेली आहे. तर 2028 पासून हा प्लांट सुरू होण्याची इथं आशा आहे, अपेक्षा आहे. आणि मग दर 2 महिन्याला राफेलचे काय तयार होतील? तर 2 फ्युजलेट जे आहे ते तयार होतील. तर लक्षात ठेवा, 2028 पासून दर महिन्याला 2 फ्युजलेट जे आहे तर ते विकसित करण्याची क्षमता या कंपनीमध्ये असणार आहे. जे काही आपण म्हणूया संयुक्त उपक्रम आहे त्यामध्ये असणार आहे. आता पहिल्यांदाच राफेल जेटचा असा मोठा भाग जो आहे तो फ्रान्सच्या बाहेर बनतोय, ही पहिलीच वेळ आहे. तैवान ॲथलेटिक्स ओपन 2025 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले? तर तैवान ॲथलेटिक्स ओपन मध्ये भारताने पहिलं स्थान पटकावलेलं आहे. आपण जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये भारताने 12 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक जिंकून 16 पदक जिंकली. आणि आपण जर बघितलं तर भारताने या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये तैवानच्या पहिलं स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे. आता वेळ आलेली टेस्ट क्वेश्चनची. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहे सदस्य जे आहेत तात्पुरते ते टी रविशंकर बनले. तर ते सध्या कोणत्या गव्हर्नमेंटच्या संस्थेमध्ये कोणत्या पदावर हे तुम्हाला सांगायचं. त्यानंतर त्यांचं पद काय सध्याचं, ठीक आहे. नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेश कोणत्या क्रमांकावर आलेला आहे? डी गुकेशचा क्रमांक सांगायचा आहे. आणि फ्रेंच ओपन मध्ये पुरुषांमध्ये ही स्पर्धा कोणी जिंकली? पुरुषांमध्ये ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? हे 3 क्वेश्चन जे आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 16 वित्त आयोगामध्ये जे टी रविशंकर यांची नियुक्ती करण्यात आली ते कोणत्या संस्थेमध्ये कोणत्या पदावर आहे? नॉर्वेच्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेशचा क्रमांक काय आहे? आणि त्याचबरोबर फ्रेंच ओपन जी काही टेनिसची स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असेल तर निश्चितच तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कुपन कोड सांगतो CJ लाईव्ह, ज्यामध्ये तुम्हाला अजून 10% डिस्काउंट जे आहे ते मिळणार आहे. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेळेवर जे काही अपडेट जे आहे ते मिळत जातील आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यासविषयक रील्स बघायला मिळेल. मग थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया, इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.